श्री स्वामी समर्थ मंडळी. तर सकाळी सकाळी ना चहाकारी खाऊन कृषीबाईचं मांजरीच्या पिल्लासोबत खेळायचं काम चालू होतं आणि त्या पिल्लाला पण ना तिच्यासोबत खूप मज्जा येते. इकडे चालू झालेला होता आईचा स्वयंपाक. तर ती ना आज घोसाळ्याची भाजी बनवणार होती. काही जण याला गिलकं पण म्हणतात आणि आम्ही ना नेहमी याची ना कोरडी भाजी बनवतो. तर त्यासाठी ना मुगाची डाळ आहे ना भिजवून घेतली होती, कारण की ना डाळ टाकल्यानंतर खूप चवदार लागतं ते. मग काय, चूल पेटवली, कढई ठेवली. तर त्यासाठी आधी कढईमध्ये तेल तापवून घेतलं. मग त्यामध्ये जिरे, मोहरी, हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घोसाळं टाकून दिलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं. मग त्याला पाणी सुटेपर्यंत 4-5 मिनिटं परतून घेतलं. त्यानंतर भिजवलेली डाळ आणि मीठ मिरची बारीक वाटून त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं आणि मग नंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि हे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. छान असं 5-10 मिनिटं शिजवून घेतलं आणि आपली घोसाळ्याची भाजी तयार झालेली होती. आणि त्याच्यासोबतच बाईने ना पिठलं पण बनवलेलं होतं. तोपर्यंत आईचं इकडे ना पोळ्या बनवायचं काम चालू होतं आणि आमच्या बाईला ना आज मेकअपची ऑर्डर होती. नवरीचा मेकअप करायचा होता, त्यामुळे तिला लवकर जायचं होतं. पोळी झाली आणि मग लगेचच ती जेवायला बसली. मग तिनं मस्त असा गरमागरम जेवणावर ताव मारला. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.